मेहबूब नगरच्या रस्त्यासाठी नागरिक एकवटले, नगर परिषद प्रशासनाची तातडीने दखल। नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा सतर्क न्यूज। अंबड शहरातील मेहबूब नगर परिसरात रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक झाले असून नगर परिषद प्रशासनाकडे धाव घेत त्यांनी निवेदन सादर केले आहे। निवेदनाची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित जागेची तात्काळ मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत। जाने आने की भी रास्ता पड़ता, बच्चे रात का काम टाइम से आते, बच्चों को परेशानी होती आने जाने की, छोटे बच्चों को खेलने की परेशानी, आए दिन कुछ भी चालू रहता वहाँ, वो परेशानी के वास्ते हमको जगह का करके देना होता। तुम्हारा नाम? हो ना, जब वो डिगारा डाल के रख देते मट्टी। सर आम्ही म्हणजे रस्त्यासाठी निवेदन दिलेलं आहे। तर आमच्या दारापुढेचं खूप असं ढिगर आणून टाकले ते रस्त्याचे। परत आमची संस्कृत शाळा आहे, तिथं महिला येतात शिकतात, तर त्यांनी कसं यायचं? तर आम्ही मागच्या 19 तारखेला सर्वे नंबर 84 जो नगरपालिकेच्या एकदम समोरचा भाग आहे आणि मान्य मुख्याधिकारी नगर परिषद अंबड यांच्या शासकीय निवासस्थानाला खेटून जी मोकळी जागा होती तिथून आमचा जाण्या येण्याचा जो रस्ता आहे तो बंद झालेला आहे। नेमकं तिथं काय चालू आहे आम्हाला काहीच कळेना। आमचे दारं तिथं आहेत, दरवाजा उघडला की रोज नवीन माणूस तिथं टेप घेऊन दिसतो। कशाची मोजणी असते, कोणाचा प्लॉट आहे, कोणाची जागा आहे, काहीच माहीत नाही। याच्या अगोदर माननीय कडवकर साहेब जे तहसीलदार होते तत्कालीन आणि त्यांच्याकडं जो इथला नगर परिषदेचा मुख्याधिकारी पदाचा चार्ज असताना त्यांनी त्या भागातले पूर्ण अतिक्रमण किंवा इमारती किंवा ज्या बांधकाम जे केलेलं होतं बनवलेलं होतं ते पूर्ण पाडलेलं होतं। त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नव्हती, जाण्या येण्यासाठी रस्ता होता। आता ह्यांचं संस्कृत विद्यालय तिथं आहे, मुली तिथं येतात BMSच्या त्याच्या BHMSच्या ज्या संस्कृत शिक्षण घेणारे विद्यार्थिनी आहेत त्यांनासुद्धा जाण्या येण्याचे तिथं रस्त्याचे वांदे झालेले आहेत। त्या संदर्भात मागं जे निवेदन आम्ही दिलं त्याची विचारणा करण्यासाठी आज आम्ही माननीय मुख्याधिकारी यांना भेटलो, तर त्यांनी सांगितलं की संबंधितांना आम्ही मोजणीच्या वगैरे नोटिसा देऊ, नाहीतर आज आम्ही त्यांना उपोषणाचा इशारा इथं आम्ही करू म्हणून इथं देण्यासाठी आलो। तुमचे काय प्रमुख मागण्या आहेत? आमच्या प्रमुख मागण्या आहेत की समोरची आता जमीन नेमकी आहे कोणाची, काय चालू आहे, तिथं भांडणं होतात, आमच्या घरासमोर होतात, तर हा सर्व प्रकार त्यांनी थांबवावा। कोणाचं आहे काय तो भाग त्यांचा आहे बघण्याचा, चौकशी करण्याचा, तेव्हा अधिकार आम्हाला नाही। आणि आमचा जो रस्ता होता तो तिथून त्यांनी तो मोकळा करावा। संस्कृत विद्यालय तिथं आहे, रात्री 2 वाजता येऊन मुरुम टाकतात तिथं, कोणते भूमाफी आहेत आम्हाला काही माहीत नाही। तुमचं नाव? माझं जफर बेग।